14 डिसेंबर रोजी काही तरुणांनी भाजपच्या खासदारांच्या पासवर संसदेत प्रवेश करून स्मोक बॉम्ब फोडले होते। त्यामुळे संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। संसदेची सुरक्षा राखण्यात आलेलं अपयश आणि संबंधित प्रश्नी गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन करावं अशी मागणी इंडिया आघाडीनं केल्याबद्दल केंद्र सरकारनं आजवर 141 खासदारांचं निलंबन केलंय। या निलंबनाच्या निषेधार्थ आज बिंदू चौकात इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सध्या देशातील लोकशाही धोक्यात आली असून देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचा आरोप केला। ज्या लोकशाहीचे मंदिर म्हणून लोकसभेकडे संपूर्ण जग बघतं, त्या मंदिरामध्ये आज तरुणांना आंदोलन करण्याची वेळ या देशामध्ये काय होते याचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी, त्याची चर्चा लोकसभेमध्ये घडवून आणण्याऐवजी जी आयुध घटनेला दिलेले आहेत खासदार आमदारांना विधिमंडळामध्ये लोकसभेमध्ये बोलण्याची, त्या बोलण्याचा अधिकार हिरावून घेण्याचं काम विद्यमान सरकार करताना पाहते। हे निलंबन फक्त बोलू न देण्यापुरतं मर्यादित नाही, परंतु पुढच्या दिवशी 2 दिवसानंतर मार्कर साहेब जे 3 कायदे या देशामधले पारित झाले, त्या कायद्याची गरज खऱ्या अर्थाने भाजपला विरोधकांना दाबण्यासाठी पाहिजे होती। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पवार, आपचे संदीप देसाई, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर उदय नारकर, शेकापचे बाबूराव कदम, जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, गिरीश फोंडे यांनीही मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला। आंदोलनात आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, भारती पोवार, शारंगधर देशमुख, अर्जुन माने, प्रताप जाधव, दुर्वास कदम, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, गणेश जाधव, हर्षल सुर्वे, मंजित माने, प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते।